महाराष्ट्र अनलिमिटेडच्या सुरुवातीला संपूर्ण देशभराच्या राजकारणातून एक मोठी बातमी ती म्हणजे 2024च्या लोकसभा निवडणुका आता अवघ्या काही महिन्यांवरती येऊन ठेपल्यात। या निवडणुकांसाठी विरोधी पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे। याचाच भाग म्हणून आज बिहारची राजधानी पाटण्यामध्ये विरोधी पक्षांच्या बड्या नेत्यांची बैठक पार पडतेय। भाजप विरोधातले 15 पक्ष या बैठकीसाठी एकत्रित येत आहेत। महाराष्ट्रातून या बैठकीसाठी स्वतः उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे उपस्थित आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्वतः पक्षाचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित आहेत। त्याचसोबत पक्षाचे नवनियुक्त कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे सुद्धा या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। तर या बैठकीचा उद्देश हा आहे की नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार आणि भाजप विरुद्ध 2024 साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या आधी विरोधकांची मोड बांधणं। त्यामुळे हे सर्व विरोधी पक्ष आज पाटण्याच्या मंचावरून काही घोषणा करणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। भाजपच्या विरोधात लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे, तीव्र चीड आहे। 2014 मध्ये जे काही आश्वासन दिलेत, 2019 मध्ये जे आश्वासन दिले, पूर्तता नाही, उलट देश विकून देश चालवतात आहे, देशाच्या संविधानिक व्यवस्था संपवतात आहे। आणि म्हणून अशा या परिस्थितीमध्ये भाजप ही जी व्यवस्था आहे ही व्यवस्थाच या लोकशाही व्यवस्थेमध्ये नसली पाहिजे। आणि यासाठी आज पाटण्यामध्ये विरोधी पक्षाच्या सगळ्या प्रमुख नेत्यांची बैठक त्या ठिकाणी आहे। सगळी मंडळी जर एकत्रित आली आणि बीजेपी बरोबर 1 to 1 एकास एक अशी जर लढाई झाली तर हे राज्य शकट जे आहे बदलू शकतं, याच्यामध्ये माझ्या मनामध्ये संदेह नाही। आणि म्हणून ते करण्यासाठी जे आहे ही मंडळी सगळी एकत्रित आलेली आहेत। आज जी विरोधी पक्षांची बैठक म्हणजे आदित्य ठाकरेंच्या भाषेत सांगायचं देशभक्तांची बैठक ही पाटण्याला होत आहे। त्या बैठकीमध्ये महबूबा मुफ्ती सईद या सुद्धा पार्टिसिपेट करणार आहेत। ज्या महबूबा मुफ्ती सईद यांच्याबरोबर सरकार स्थापन केलं म्हणून तुम्ही आयुष्यभर टोमणे मारले, त्याच महबूबा मुफ्ती सईद यांच्याबरोबर तुम्ही बाजूला बसणार आहात का, त्यांच्याबरोबर डायस शेअर करणार आहात का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे। म्हणजे दुसऱ्यांनी केले तर ती गद्दारी आणि स्वतः केली तर ती देशभक्ती, अशी दुहेरी भूमिका कशी काय कोणाची असू शकते। सोनिया गांधीजींना, राहुल गांधींना मुख्यमंत्री पंतप्रधान करायचं आहे। आता विरोधकांना एकत्र करून शरद पवारांना, सुप्रिया सुळेंना त्या ठिकाणी समोर करायचं आहे। उद्धव ठाकरेंना आदित्य ठाकरेची चिंता आहे। आणि त्यामुळे विरोधक एकत्र आज जरी मुठी बांधल्या विरोधकांनी तरी देशाची जनता ओळखून आहे। 2014ला हेच झालं, 2019ला मूठ बांधली होती, एक आले होते, काही झालं नाही। आता किती वज्रमूठ बांधल्या किंवा कुठली मूठ बांधली तरी मोदीजी जगातले सर्वोत्तम नेते, जगातले सर्वोत्तम प्रधानमंत्री आणि जगातले सर्वोत्तम व्यक्तिमत्व म्हणून वर आलेले आहेत। आणि आता बातमी राज्यातून मुंबई महानगरपालिका जम्बो कोविड सेंटरमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा संशय ईडीनं व्यक्त केला आणि ईडीच्या तपासामध्ये बीएमसीनं 2000 रुपयांची बॉडी बॅग 6800 रुपयांना खरेदी केल्याचं तपासात समोर आलंय। आणि हे कंत्राट महानगरपालिकेच्या तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकरांच्या आदेशानुसार देण्यात आलं होतं असा देखील खुलासा झालाय। केवळ इतकंच नव्हे तर ईडीच्या तपासात बीएमसीकडून कोविड काळामध्ये जी औषधं खरेदी केली गेली ती बाजारभावापेक्षा 25 ते 30% अधिक दरानं खरेदी केल्याचं उघड झालंय। आणि सूत्रांच्या माहितीनुसार लाईफलाईन जम्बो कोविड सेंटरमध्ये डॉक्टर आणि मेडिकल स्टाफची संख्या बीएमसीच्या बिलात दाखवलेल्या संख्येपेक्षा 60 ते 65% कमी होती। बिलिंगसाठी कंपनीनं ज्या डॉक्टरांची नावं दिली होती जे त्या संबंधित केंद्रामध्ये चुकीच्या पद्धतीने काम करत होते किंवा करतच नव्हते असं देखील ईडीच्या तपासात समोर आलंय। ईडीनं कोविड सेंटर घोटाळ्या प्रकरणी आयएएस अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या घरी धाड टाकली होती। संजीव जयस्वाल हे सध्या म्हाडाचे उपाध्यक्ष आहेत आणि कोविड काळात ते बीएमसीचे अतिरिक्त आयुक्त होते। तपासाच्या वेळी ईडीच्या अधिकाऱ्यांना जयस्वाल आणि
कुटुंबाच्या नावे 24 संपत्तीचे दस्तावेज आढळले। यामध्ये मुंबईसह राज्यातील अन्य महत्त्वाच्या शहरातील मालमत्ता आहेत। जयस्वाल यांच्या घरातून 100 कोटींच्या मालमत्तेचे पुरावे आणि 50 कोटींहून अधिक रुपयांची एफडी असल्याची कागदपत्रे सापडली आहेत। दरम्यान संजीव जयस्वाल यांनी ईडीकडे 4 दिवसांचा वेळ मागितल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। जयस्वालांसह डॉक्टर हरिदास राठोड आणि रमाकांत बिरादारांचा सुद्धा ईडी जबाब नोंदवणार आहे। कोविड घोटाळा काळामध्ये राठोड वैद्यकीय अधिकारी होते तर रमाकांत बिरादार बीएमसीमध्ये उपायुक्त आहेत। तिथे सांगलीत सुद्धा ईडीच्या पथकांनी आज सकाळी छापा टाकला। ईडीच्या 2 पथकांनी सांगलीतल्या शिवाजीनगरमध्ये हे छापे टाकलेत। सांगलीतील बडे व्यावसायिक असलेले सुरेश आणि दिनेश पारेख बंधू ईडीच्या रडारवरती आलेत। त्यांच्या 2 बंगल्यांवरती ईडीचे अधिकारी उपस्थित आहेत आणि त्यांची चौकशी करण्यात येते। पारेख बंधूंचा इलेक्ट्रिकचा मोठा व्यवसाय आहे। आर्थिक आणि व्यवसायातील अनियमिततेच्या संशयातून ही कारवाई झाल्याचं समजतंय। तसंच त्यांच्या बँक खात्यांची सुद्धा चौकशी सुरू असल्याची माहिती आहे। दरम्यान त्यांच्या बंगल्याबाहेर सीआरपीएफचे जवान सुद्धा तैनात ठेवण्यात आले। आता एक धक्कादायक बातमी आहे नगरमधून। अहमदनगरमध्ये पकडलेल्या एका बिबट्याला वनविभागानं चक्क चपात्या खायला दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। लोणी गावात एका बिबट्याला जेरबंद केलं, मात्र या बिबट्याची सध्या उपासमार सुरू आहे। कारण कामचुकार वनविभाग अधिकाऱ्यांनी मांसाहारी बिबट्याला चक्क चपात्या खायला घातल्या आहेत आणि त्यामुळे वनविभागाच्या कार्यालय परिसरात पिंजऱ्यात बंद असलेल्या बिबट्याचे हाल सुरू असल्याचं वास्तव समोर आलंय। याबाबत वन कर्मचाऱ्यांवरती कारवाईची मागणी देखील करण्यात येते। वन विभागाने पकडलेल्या बिबट्यांना मांस खाऊ घालण्याची तरतूदही केलेली असते। मात्र लोणी इथे वन विभागाच्या कार्यालयात आणलेल्या बिबट्याकडे वन विभागाचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष झालंय। सुरक्षेची कोणतीही काळजी न घेणाऱ्या कर्मचाऱ्यांवरती कारवाई करावी अशी तक्रार सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात केली आहे। अहमदनगर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी बिबटे धुमाकूळ घालताना दिसत आहेत। वन विभाग खरं तर यांना जेरबंद करतं आणि जेरबंद केल्यानंतर या बिबट्यांचं पालनपोषण करण्याची जबाबदारी देखील वन विभागाची असते। आता मी लोणी येथील वन विभागाच्या कार्यालयामध्ये आहे आणि हा जो पकडलेला बिबट्या आहे याला जवळपास 4 दिवस झालेत याला पकडलेला आहे। मात्र तो 4 दिवसापासून त्याची उपासमार होते आणि अक्षरशः त्याला चपात्या खाऊ घातल्या जात आहेत। आपण जर बघितलं तर हा जर बिबट्या याचा जे भक्ष्य आहे हा मांसाहारी प्राणी आहे आणि त्याला खरं तर मांस खाऊ घातलं पाहिजे असतं आणि वन विभागाला तशी तरतूद देखील केलेली असते। मात्र वन विभाग कुठेतरी हलगर्जीपणा करताना दिसतंय आणि या बिबट्याची उपासमार होते। या विरोधात सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रार देखील दाखल केली आहे। काय तुमचं म्हणणं आहे आणि काय तक्रार तुम्ही दाखल केली आहे? मी सकाळी माझ्या कामानिमित्त सामाजिक वनीकरण राहतचे इरिगेशन बंगल्याजवळ कार्यालय इथे आलो होतो। त्यावेळेस मला इथं कोणी गार्ड नसताना एक पिंजरा आढळून आला। मी पाहिला असं त्याच्यात बिबट्या दिसला आणि बिबट्याला चपाती टाकलेली दिसली। तर त्यानंतर मी पोलीस स्टेशनला कळवलं आणि पोलीस स्टेशनकडून मी लेखी कागद घेतला। त्यानंतर मी वन विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना फोन केले। संबंधित वन विभागाचे अधिकारी प्रतिभा सोनवणे, गाढे आणि सुनील मेहरे इथले या कोणीही फोन उचलला नाही आणि त्यामुळे या बिबट्याला 3-4 दिवसापासून इथं बंदिस्त केलेलं आहे। हा वन्य प्राणी असून या वन्य प्राण्याला त्याच्या प्रोटोकॉलप्रमाणे खाद्य वगैरे दिलं पाहिजे, त्याला पाण्याची व्यवस्था केली पाहिजे। परंतु इथं गार्ड नाही, त्या पिंजऱ्याला कुलूप नाही आणि इथं 50 फुटावर शाळेतील मुलं खेळत दिसले। तर त्यामुळे त्यांच्या जीव हा जर सुटला तर त्याच्या हिंस्र प्राण्याच्या आघातामुळे या वन्य प्राण्याच्या आघातामुळे मनुष्य प्राण्याला हानी पोहोचू शकते। याची जबाबदारी वन विभागाने उचललेली नाही। जर वन विभागाला पकडलेले बिबटे जर सांभाळता येत नसेल तर त्यांनी हे जे बिबटे आहेत ते किमान दुसरीकडे जंगलामध्ये सोडणं गरजेचं आहे। हरीश देमोटे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर। आता भुसावळमधून एक बातमी आहे। तिथे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड केली। जून महिना संपत आलेला आहे, एक थेंब सुद्धा पावसाचा आलेला नाही आणि जर पाऊस 2 ते 3 दिवसात आला नाही तर दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांवरती येऊ शकतं। त्यामुळे शेतकरी सध्या चिंतेत आहे। 8 दिवस झाले कापूस लावलेला आहे, कपाशी बियाणं लावलेलं आहे, पाऊस नाही, त्यामुळे मी चिंतेत आहे। पाऊस न आल्यास माझं नुकसान होणार आहे, डबल पेरणी करावी लागेल। पाऊस यायला पाहिजे अशी हे आशा आहे। आज 22 तारीख आली, पेरणी करून ठेवलेली आहे कोरडवाहू म्हणून। थोडंफार पाणी आहे पण आज ते आपण पाणी आल्याशिवाय ते टाकू शकत नाही, मागचा कापूस पडू नये। तर आज उद्यामध्ये 2 दिवसामध्ये जर नाही पाणी आलं तर दुबार पेरणीचं संकट आहे।
आता जून महिन्यामध्ये पावसानं कृपादृष्टी दाखवली की वारकरी पेरण्या करतात, अख्खी पिकं पांडुरंगाच्या भरोश्यावरती सोडून तो आषाढी पायी सोहळ्यामध्ये दाखल होतो. यंदा मात्र अखंडितपणे चालणाऱ्या परंपरेत यंदा पावसानं खंड आणलाय. पावसानं ओढ दिल्यानं देहूतील शेतकऱ्यांची पेरणी रखडली आहे. परिणामी गेल्या 20 वर्षांनंतर शेतकऱ्याच्या पायी वारीमध्ये खंड पडलाय. याची मोठी खंत त्यांच्या चेहऱ्यावरती दिसून येते आणि पावसाची प्रतीक्षा संपेल, शेतात नांगर फिरेल, पेरणी पूर्ण होईल आणि ते किमान आषाढी एकादशीला तरी पंढरीत पोहोचतील अशी अपेक्षा गावातल्या वारकऱ्यांना आहे. यंदा पाऊस झाला नाही मुळे आम्हाला जाता आलं नाही. पाऊस पडल्याची आम्हाला वाटती शक्यता पडेल, पाऊस आज पडेल उद्या पडेल, पण विठुरायाच्या चरणी माझी प्रार्थना आहे की या आषाढी एकादशीच्या अगोदर पाऊस पडावा आणि मी आषाढी एकादशीला पंढरपुरात जावं ही माझी इच्छा आहे. पांडुरंग आमची हक्क ऐकेन असं आम्हाला वाटतंय आणि आम्ही पंढरपुराला जाऊ हे आमचं म्हणून आम्हाला वाटतं. पावसाचा खरोखर म्हणजे खंड पडण्यापेक्षा ओढ दिलेली पावसाने. याच्यामध्ये शेतकऱ्यांना एकच सांगणं आहे की 65 ते 70 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय कोणत्याही पिकाची पेरणी करू नये. जमिनीत पुरेशी ओल असेल तरच त्याची उगवण क्षमता चांगली होते आणि जर तुम्ही बीबीएफ यंत्राने पेरणी केली तर गादी वाफेवर बियाणं पडतं आणि भविष्यामध्ये संरक्षित पाणी देण्याची सोय ही आपल्याला उपलब्ध होते. त्याचप्रमाणे शेतकऱ्याला माझं एकच आवाहन आहे की पुरेशी जमिनीत ओल असल्याशिवाय पेरणी करू नये. 2 ते 3 दिवसामध्ये वातावरण निर्मिती झालेली आहे, पाऊस पडेल आणि माझ्या शेतकरी बांधवांची सर्व पेरण्या पूर्ण होऊन पांडुरंगाच्या चरणी त्यांना दर्शनाला वेळेवर जाता येईल. साताऱ्यातल्या कोयना जलाशयाचं पात्र आटल्यामुळे सर्व पात्र कोरडी ठाक पडली आहेत. कोयना धरणामध्ये सध्या 5 टीएमसी पाणी साठा शिल्लक आहे. कोयना धरणाचा पूर्ण बॅकवॉटर आटलेलं आहे आणि कोरडं पडलेलं पात्र ओलांडताना दलदलीतून वाट काढावी लागते. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा दौऱ्यावरती आहेत. यावेळी त्यांनी आपलं मूळ गाव असलेल्या दरे गावात कुटुंबियांसह वेळ घालवलाय. यावेळी त्यांनी दरे गावातील शेतीची पाहणी केली, झाडांची लागवड केली. पत्नी लता शिंदे यांच्यासह नारळ आणि केळीची झाडं सुद्धा लावली. मुख्यमंत्र्यांनी आपल्या शेतात तब्बल 5000 झाडांची लागवड केली आहे. आणखी अशाच काही बातम्या पाहूयात मात्र एका छोट्याशा ब्रेक नंतर. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये कडाक्याचं ऊन पडत असल्यानं केळीचं पीक धोक्यात आलेलं आहे. नव्यानं लागवड केलेले केळीचे रोप उन्हामुळे करपू लागल्यानं रोपं वाचवण्यासाठी त्यावर प्लास्टिक पिशव्या आणि कापड लावून त्यांचा उन्हापासून बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. नागपूरसह विदर्भाच्या काही भागात पावसाला सुरुवात झाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून खरीप हंगामाच्या पेरणीला वेग येणार आहे. येत्या 3 ते 4 दिवसात मान्सून विदर्भात दाखल होण्याची शक्यता आहे. नागपुरात अनेक ठिकाणी पाऊस सुरू झाला असून नरेंद्रनगर पूल परिसरात पाणी साचले आणि त्यामुळे एका बाजूची वाहतूक बंद झाली असून पालिकेकडून पाणी काढण्याचं काम सुरू आहे. गोंदिया जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळू लागलेल्या आहेत, त्यामुळे नागरिकांची उकाड्यापासून सुटका झाली आहे, तर शेतकऱ्यांमध्ये देखील आनंदाचं वातावरण आहे. धाराशिवमध्ये उजनी जलवाहिनीतील तांत्रिक अडचणीमुळे शहरात 10 दिवसांनी पाणी पुरवठा केला जातोय. त्यातच आता 112 पैकी 80 कूपनलिका बंद आहेत आणि त्यामुळे धाराशिवकरांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय. धुळ्यातील मध्यम प्रकल्पांमध्ये केवळ 19% जलसाठा शिल्लक आहे आणि त्यामुळे ग्रामीण भागामध्ये तीव्र पाणी टंचाई झाली असून पाऊस न पडल्यास परिस्थिती अजून भीषण होण्याची शक्यता आहे. भंडारा जिल्ह्यात गोसेखुर्दच्या डाव्या कालव्या अंतर्गत वितरिकेच्या बांधकामासाठी अधिग्रहित शेतजमिनीचा पर्याप्त मोबदला देण्याच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झालेत, तर बांधकामामध्ये अडथळे आणत गोंधळ घालणाऱ्या किन्ही गुंजेपार इथल्या 5 शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. वाशिम जिल्ह्यात पुढील 5 दिवसात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र जोपर्यंत 75 ते 100 मिलीमीटर पाऊस पडत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरण्याची घाई करू नये असं आवाहन कृषी विभागानं केलंय. आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी आल्यानं बीडमधील खाटीक समाजानं मांस विक्रीची दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. आषाढी एकादशीचं पावित्र्य राखणार असल्याचं खाटीक समाज संघटनेचे राज्य उपाध्यक्ष जावेद कुरेशी यांनी म्हटलंय. रत्नागिरीतील मच्छीमार बांधवांची मासेमारी हंगामासाठी बोटी बनवण्याची लगबग सुरू झालेली आहे. मच्छीमार उदरनिर्वाहासाठी छोट्या फायबर बोटीला प्राधान्य देत असल्याचं पाहायला मिळतंय.
गोंदिया जिल्ह्यात मागील 3 ते 4 वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदं भरण्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे। परिणामी जिल्ह्यातील 97 शाळांमध्ये प्रत्येकी एकच शिक्षक कार्यरत असून त्यांच्यावर 4 वर्गांचा भार आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होत आहे। राज्यामध्ये शिक्षकांची 30,000 पदं लवकरच भरण्यात येणार आहेत। राज्य सरकारकडून हा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यासोबतच आता आंतरजिल्हा बदल्या बंद करण्यात आलेल्या आहेत। मुंबई ठाण्यामध्ये गरिबांसाठी कमी दरात 20,000 घरं उपलब्ध केली जाणार आहेत। गृहनिर्माण विभागाच्या महाहाऊसिंग मंडळ उपलब्ध ही घरं करून देणार आहे आणि मुंबईमध्ये 10,000, दिव्यामध्ये 8,500 तर टिटवाळ्यामध्ये 433 घरांचा समावेश आहे। 11वी प्रवेशासाठी नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आलेली आहे। विविध कागदपत्र मिळवताना तांत्रिक अडचणी येत असल्यानं 3 महिने मुदतवाढ देण्यात आलेली आहे। जुनी पेन्शन योजना समितीचा अहवाल 31 जुलैपर्यंत येण्याची शक्यता आहे। दरम्यान सरकार जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात सकारात्मक असून अहवाल आल्यानंतर तातडीनं अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती मुख्य सचिवांनी दिली आहे। पाटण्यामध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वामध्ये विरोधकांची महत्त्वाची बैठक होत आहे। बैठकीसाठी विरोधी पक्षातील प्रमुख नेते उपस्थित असतील। बैठकीसाठी उद्धव ठाकरे मुंबईहून रवाना झाले। नागपुरात सावनेर भागात बॅटरीचा स्फोट झाला। यात एक लहानगा जखमी झाला असून त्याच्या चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाली आहे। सध्या त्याच्यावर शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून त्याची प्रकृती ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आणि भेटी लागी जीवाच्या माध्यमातून वारीतले अंतरंग जाणून घेऊयात। इंदापूर नगरीतील 2 दिवसांचा मुक्काम आटपून जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा पुढे मार्गस्थ झाला। लाखो वैष्णवांसह टाळ मृदुंगाच्या गजरात आणि ज्ञानबा तुकारामच्या जयघोषात पालखी सोहळ्याचं पंढरीच्या दिशेने प्रस्थान झालं आणि यावेळी पालखी सोहळ्यात माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील सहभागी झाले। पादुकांचं दर्शन घेतल्यानंतर 4 किलोमीटर अंतरापर्यंत हर्षवर्धन पाटील पालखीसोबत चालले। आज सराटीमध्ये तुकोबांच्या पालखीचा मुक्काम असणार आहे। आपण पायी चालताय, काय भावना आहेत? दरवर्षी आम्ही सालाबाद प्रमाणे इंदापूर पासून बावड्यापर्यंत आम्ही चालत राहतो आणि एक वेगळा आनंद आयुष्यामधला हा आनंद कधीच असा आनंद मिळू शकणार नाही, इतका आनंद मिळतो। एक भक्तिभावनेनं या सगळ्या वारकऱ्यांच्या बरोबर ही जी माणसं संपूर्ण महिना आपला संसार प्रपंच कुटुंब सोडून एक भक्तिभावनेनं ज्यावेळेस ह्या पालखी सोहळ्यामध्ये येतात, मला असं वाटतं हे खूप मोठं उदाहरण आहे। दुसरं धार्मिक बाजूने जर बघायचं म्हटलं तर एक आध्यात्मिक संस्कार मला असं वाटतं ह्या पालखी सोहळ्याच्या निमित्तानं एक नव्या पिढीला पाहायला मिळतात। त्याचबरोबर व्यवहारी जीवनातून जर ह्या पालखी सोहळ्याकडे पाहायचं बघितलं तर ह्याच्यामध्ये साधारणतः संकट आयुष्यामध्ये किती जरी आली तरी आपण आपलं जीवन कसं जगू शकतो ह्या 20-25 दिवसाच्या पालखी सोहळ्यामध्ये आपल्याला शिकायला मिळतं। आणि म्हणून जीवन जगण्याचा सामान्य माणसाला एक चालतं बोलतं विद्यापीठ ज्याला म्हणू आपण, हे जगद्गुरू तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आहे आणि म्हणून आनंदानं आम्ही सर्वजण या पालखी सोहळ्यामध्ये येत असतो। मला फक्त एकच आहे की थोडं पावसाचं छाया, कारण निसर्ग पण नाही म्हणलं तरी आज आपल्यावर कोपल्यासारखं वाटतंय आणि म्हणून एकच विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना आहे की आता खूप उशीर झालेला आहे, त्यामुळं आमच्या खरीपाच्या पेरण्या वाया जायला लागलेल्या आहेत। जे उन्हाळ्यामध्ये जी पिकं सांभाळलेली आहेत ती जळायला लागलेली आहेत आणि बऱ्याचशा भागामध्ये आता पिण्यासाठी पाणी नाही, मुक्या जनावरांसाठी प्यायला पाणी नाही। तर हे एक फार मोठं दुर्दैवानं अभूतपूर्व संकट आलेलं आहे। ह्या संकटातून पांडुरंगांनी लवकरात लवकर या ठिकाणी पर्जन्यमान व्हावं, भरपूर पाऊस व्हावा। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत वलमसह जितेंद्र जाधव, न्यूज 18 लोकमत, इंदापूर। आणि या बातमीसोबतच वेळ झाली आहे महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये आता इथेच थांबण्याची। मात्र जाता जाता एक नजर टाकूयात राज्यातल्या प्रमुख शहरातल्या आजच्या तापमानावर।
मृग नक्षत्रातही पाऊस न झाला